सैनिक टाकळीत MIDC झालीच पाहिजे. सर्वपक्षीय पदाधिकारी, माजी सैनिक व ग्रामस्थांचा एल्गार. सैनिक टाकळी येथे प्रस्तावित MIDCच्या समर्थनार्थ माजी सैनिक, सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी, युवक व ग्रामस्थांनी एकत्र येत सैनिक टाकळीत MIDC झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका मांडली. स्थानिक युवकांना रोजगार, महिलांना उद्योगाच्या माध्यमातून कामाच्या संधी आणि दक्षिण शिरोळ तालुक्याच्या विकासाला चालना मिळण्यासाठी MIDC आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या प्रयत्नातून MIDCला मंजुरी मिळाली असून सुमारे 400 एकर क्षेत्रापैकी 50 एकर जागा सैनिकी शाळा, क्रीडांगण, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र व अन्य विकास कामांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. गारमेंट क्लस्टरसह प्रदूषणविरहित उद्योग येथे येणार असल्याने स्थानिक युवक व महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे. स्थानिकांना उद्योगांमध्ये प्राधान्य देण्याबरोबरच माजी सैनिकांसाठी सैनिकी कॅन्टीन उभारण्याचा प्रयत्नही केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. माजी उपसभापती हरिश्चंद्र पाटील यांनी MIDCमुळे गावाचा सर्वांगीण विकास होणार असल्याने विरोधासाठी विरोध न करता गावाच्या हिताचा विचार करण्याचे आवाहन केले. माजी सैनिक विजय पाटील यांनी दक्षिण शिरोळ भाग मोठ्या उद्योगांपासून वंचित असून MIDCमुळे युवकांना दूरवर नोकरीसाठी जाण्याची गरज भासणार नसल्याचे सांगितले. माजी सैनिक कोंडाजी पवार यांनी कागल व गोकुळ शिरगावप्रमाणे सैनिक टाकळीचाही MIDCमुळे विकास होईल असा विश्वास व्यक्त केला. माजी उपसरपंच रणजितसिंह पाटील यांनी गारमेंट क्लस्टरसारखे उद्योग असल्याने प्रदूषणाचा प्रश्न उद्भवणार नसल्याचे सांगत MIDC गावाच्या विकासासाठी गरजेची असल्याचे स्पष्ट केले. यावेळी माजी सरपंच उमेश पाटील, संभाजी गोते, सुधीर पाटील, इंजिनियर उमेश पाटील, अविनाश मगदूम, संजय पाटील, अशोक गायकवाड, संताजी पाटील, दीपक इंगळे, नितीन पाटील, मिलिंद पाटील, अभिजित पाटील, माजी सैनिक दत्तात्रय शिंदे, अण्णासाहेब पाटील, माजी सैनिक अमर पाटील, शंकर पाटील, मंगेश पाटील, सचिन पाटील, विजय खोत, संभाजी पाटील, संजय राजाराम पाटील, सुधाकर इंगळे, निखिल पाटील, अरुण पाटील, विजय सावंत, संदीप पवार, सागर बिरणगे, सुशील कांबळे, संभाजी गायकवाड, दत्ता जगदाळे, सुभाष पाटील, युवराज पाटील, सुनील पाटील, अजित पाटील यांच्यासह माजी सैनिक, सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी इजाज खान पठाण, सैनिक टाकळी. माजी उपसभापती, माजी उपसरपंच, सैनिक टाकळी. सैनिक टाकळीमध्ये MIDC होणे ही काळाची गरज आहे. कारण 300 ते 400 युवा तरुण आज बेरोजगारी म्हणून या ठिकाणी फिरत आहेत. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, त्यांच्या वैवाहिक जीवनाचा म्हणजे लग्नाचा प्रश्न आहे. मग हे विरोधकांना दिसत नाही का? त्या आपल्या मुलांना रोजगार आपण देऊया, कामाला त्यांच्या हाताला काम देऊया, हे त्यांना समजत नाही का? हा प्रश्न आहे. त्यामुळं ही MIDC जी होणार आहे ती प्रदूषणमुक्त MIDC होणार आहे. महिलांच्यासाठी ती गारमेंट पार्क या योजनेतनं ती MIDC या ठिकाणी येत आहे. आणि जमीन जाते असा जे काही आरोप आहे तो जमीन जाण्याचा या ठिकाणी निश्चितपणानं प्रश्न नाही. कारण जी MIDCला जेवढी जागा लागणार आहे तेवढी MIDCला जागा घेऊन जी उर्वरित जागा आम्हाला राहणार आहे त्या ठिकाणी क्रीडांगण होणार आहे युवकांच्यासाठी. त्याचबरोबर मुलांच्यासाठी चेंजिंग रूम होणार आहे. त्याचबरोबर अभ्यासिका केंद्र त्या ठिकाणी उभा करण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर घनकचरा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. आणि जो काही उर्वरित परत जागा राहील त्या ठिकाणी नागरिकांना भूखंड वाटपाचा सुद्धा जो काही प्रश्न असेल गावच्या वतीनं ते सुद्धा त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून केला जाईल. आणि निश्चितपणानं रोजगाराचं उत्पन्न या ठिकाणी वाढेल. ज्यावेळी MIDC येईल त्यावेळी गावचं उत्पन्नसुद्धा वाढेल. दरडोई उत्पन्न ह्या गावचं वाढणं ही काळाची गरज आहे. नुसतं आमच्या घरपट्टी पानपट्टीवर आमचा हे उद्योग चालणार नाही, ग्रामपंचायतीचा विकास होणार नाही. आणि त्यामुळं मोठा उद्योग येणं ही गरज आहे. आणि त्यामुळं MIDC आली तर आमच्या ग्रामपंचायतीला 50% MIDCतला महसूल म्हणजे कर आम्हाला मिळेल. आणि त्याच्या माध्यमातून माझ्या गावचा सर्वांगीण विकास या ठिकाणी करण्यात येईल. त्याचबरोबर महिलांना रोजगार मिळेल, तरुणांना मिळेल, बाकीच्यांना माजी सैनिकांचा जो विषय आहे त्या माजी सैनिकांना सुद्धा त्या ठिकाणी 30% जागा ह्या प्लॉटमध्ये आरक्षित ठेवलेल्या आहेत. आणि त्यामुळं ते सुद्धा उद्योजक माजी सैनिक देश सेवा करून येणाऱ्यांना उद्योजक बनवण्याचं सुद्धा काम त्या MIDCच्या माध्यमातून केलं जाईल. आणि त्यामुळं MIDC होणं हे गरजेचं आहे. मी विजय कृष्णा पाटील, मी सिग्नल रेजिमेंटमधनं रिटायर झालेलो आहे. तर आता जे इथं चालू आहे की MIDCला विरोध, तर MIDCला विरोध करण्याचं कारण काही नाही आहे. कारण जर आपल्या गावातील तरुणांना रोजगार भेटत असतील तर हे आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. आणि
आपल्या गावातच होते, त्यामुळे सर्वप्रथम अधिकार हा यड्रावकर साहेबांनी सुद्धा सांगितलेलं की गावातल्या मुलांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येईल. त्याच्यानंतर ही जी MIDC ही प्रदूषणमुक्त MIDC असणार आहे, त्यामुळं प्रदूषण होण्याचं काही कारण नाही, त्यामुळं विरोध करण्याचं यालासुद्धा काही कारण नाही. आता यांच्याकडे काही मुद्दा राहिलेला नाही की विरोधकांना की MIDC रद्द करा. फक्त माजी सैनिकांना पुढं करायचं, काहीतरी कारण सांगायचं आणि MIDCला विरोध करायचा, हे चालू आहे इथं. आता मी सुद्धा एक माजी सैनिक आहे. आता मला 35,000 पेन्शन भेटत असताना मी MIDCला का विरोध करू? का माझं भागलं म्हणून मी विरोध करू काय? आता तरुणांना जर रोजगार भेटला तर चांगली गोष्ट आहे. जर इथं गावाजवळच तरुणांना रोजगार भेटला ते 1-2-4 मसरं घेऊन आपली शेती आणि नोकरी दोन्ही सांभाळू शकतात. त्यामुळे त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढणार आहे आणि त्यांच्या लग्नासाठी सुद्धा सोयीस्कर होणार आहे या गोष्टी सर्व. आणि आता ती जातात 70 मुलं आमच्या गावातून जातात 5 स्टार MIDCमध्ये कामाला. त्यांचा नाही म्हटलं की महिन्याला खर्च 5,000 ते 6,000 रुपये होतो आणि त्यांना पेमेंट किती आहे? 13,000 14,000. मग त्यासनी काय राहतं हा विचार करणं गरजेचं आहे. कळलं काय? त्यामुळे MIDC तर झालीच पाहिजे. सर्वप्रथम मी सुद्धा या MIDCच्या विरोधात होतो. जेव्हा मी यड्रावकर साहेबांची भेट घेतली तेव्हा त्यांनी सर्व सविस्तर समजावून सांगितलं. माजी सैनिकांना सैनिक स्कूलसाठी तिने पाठपुरावा करत आहेत. त्याच्यानंतर क्रीडांगण यड्रावकर साहेबांनी स्वतः म्हटलं केव्हा उद्या चालू करूया का बांधायला, उद्या बांधायला ते तयार आहेत क्रीडांगण. मग एवढं सर्व काही असताना मग विरोध करण्याचं काही कारण नाही. त्यामुळे मी एक माजी सैनिक असून माझा या MIDCसाठी पाठिंबा आहे आणि MIDC झालीच पाहिजे. आणि जर MIDC झाली नाही तर आम्ही सुद्धा उपोषणाला बसायला तयार आहे, कारण आम्हाला MIDCची गरज आहे.